आपल्याला विनंती करतो की आम्ही इथं पडकंबी पिकू खोतवाडी या ठिकाणी शाळेच्या प्रांगणात उभे आहोत। या ठिकाणी शाळेला 2010 साली धोंडीराम देवबा खोत व इतर 2 अशा 3 व्यक्तींनी मिळून शाळेला 8.51 म्हणजे 8.5 गुंठ जागा खरेदी करून त्याचा दस्तऐवज 7/12 आणि 8 ला नोंद आहे। अशा परिस्थितीत या ठिकाणी शाळेची उभारणी करत असताना शाळा आणि शाळेच्या समोर एकूण परिसर बघितला तर 3.5 ते 4 गुंठ असा परिसर आहे। उर्वरित पाठीमागल्या साईडला जी जागा शिल्लक होती त्या ठिकाणी याच गावचा एक इसम दशरथ कोंडीबा खोत त्याने अतिक्रमण केलेलं आहे आणि अतिक्रमण केलेलं असताना सुद्धा ग्रामपंचायतीने त्यांना कुठलीही नोटीस केलेली नाही। या शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकांनी अंगणवाडी सेविकांनी त्यांना वेळोवेळी सूचना केलेली आहे की शाळेच्या पाठीमागे तुम्ही गवतगंजी उभा करताय, वेगवेगळी झाडं झुडपं आणि जाळ्यांचं साम्राज्य माजलेलं आहे, तरी शाळेच्या पाठीमागं आमची जागा असून थोडीशी जागा आम्ही साफसफाई करून मुलांच्या जीविताला जो धोका आहे तो धोका थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। एवढी तोंडी सूचनेवरनं सदर इस्मानं ग्रामपंचायतीवर शिवणच्याकडे अर्ज केलेला आहे की मी गावच्या गायरानामध्ये माझं घर बांधलं आहे, मी त्या घरामध्ये राहतोय, मी जमीन बी कसून खातोय, अशा पद्धतीचं स्पष्ट स्वतः त्यानं आपल्या अर्जाद्वारे कबुली दिलेली आहे। त्या अर्जामध्ये तो स्वतः काय म्हणतोय की या गावामध्ये मला घरासाठी जागा नाही आणि शिवारामध्ये माझं शेत नाही। प्रत्यक्ष सगळी स्थळ पाणी केली असता ग्रामपंचायत दप्तरी त्याला घर बांधण्यासाठी मोकळी जागा त्याच्या नावावर आहे आणि आता दिसूनसुद्धा येते। त्याचबरोबर 3 एकर 30 गुंठे एवढी जमीन त्याची 7/12 त्याच्या नावावर आहे। त्या जमिनीमध्ये उत्तम प्रकारचे ती पिकं घेतो। हे सगळं असताना सुद्धा यावरील तक्रारीमध्ये अर्जदार अशोक सोनोपत रमेश राजे यांच्या सांगण्यावरून तो या शिक्षकांना आणि ग्रामपंचायतीला विटला धरून वेळोवेळी आमच्यावर तक्रार करत असतोय। गुन्हा केलेला असताना सुद्धा ग्रामपंचायतीला जबाबदार धरत असतोय। ग्रामपंचायतीनं आज अखेर त्याला कुठलीही नोटीस काढलेली नाही, तोंडी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। मुलांच्या जीविताला धोका आहे, शाळेमध्ये सर्प येतात तसे फोटो शिक्षकांनी पाठवलेले आहेत। ह्या सगळ्या सूचना देऊनसुद्धा दुर्लक्ष करून तो ग्रामपंचायतीवर तक्रारी अर्ज करत आहे। हे पूर्णपणे चुकीचं आणि समाजहिताच्या दृष्टीनं शाळेच्या मुलांच्या दृष्टीनं धोक्याची घटना चालू झालेली आहे। अशा लोकांची प्रवृत्ती या वाडीमध्ये जर वाढली तर टोटल गायरान कुणाच्या तरी भक्ष्यस्थानी जाण्याची शक्यता आहे। तरी मेहरबान वरिष्ठांनी या सगळ्याचा विचार करून श्री दशरथ कोंडीबा खोत यांना सक्त वॉर्निंग करून किमान शाळेची जागा 8.51 एवढी तरी मोकळी करून द्यावी अशी माफक इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो। गायरानामध्ये त्याने किती हडप केली काय केली ते तहसीलदार शिओ कलेक्टर त्यांचं त्यांनी बघून घ्यावं। आमचा इथं दांडगावा चालत नाही, विरोधक आमच्यावर नेहमी तक्रारी करत असतात, आम्हाला हैराण केलेलं आहे। आम्ही बाकीच्या विषयावर बोलणार नाही। किमान शाळेची 8.5 गुंठ जागा तरी सदर इस्माकडनं काढून घेऊन ती शाळेच्या ताब्यात द्यावी। तसे दस्तऐवज शाळेकडं सादर केलेले आहेत, खरेदी खत आहे, 7/12 आहे, 8 आहे, अशी माफक इच्छा आम्ही आदरणीय कलेक्टर साहेब, आदरणीय मुख्य जिल्हाधिकारी साहेब म्हणजे कलेक्टर आणि शिवणच्याकडं आणि BDO यांच्याकडं आणि तहसीलदारांच्याकडं माफक इच्छा व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत पूर्ण करतो। तर आपण बघू शकता की इथे दशरथ खोत नावाचा जो इसम आहे त्याने कशा पद्धतीने इथं अतिक्रमण केलेलं आहे। शाळेची जी जागा आहे ते हडपण्याचा त्याचा इथे मोठा प्रयत्न आहे आणि विद्यार्थ्यांना कितपत धोका आहे आता सध्या आपल्याला सरांनी पूर्णपणे आपल्याला माहिती दिलेली आहे। आता आपण आपल्याबरोबर इथे काही ग्रामस्थ आहेत त्यांना सुद्धा विचारूया की नेमकं काय सांगाल इथं अतिक्रमण झालेलं आहे, लहान लहान मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत। आमची जी शाळेची जागा त्यांनी जी अडपली ती आम्हाला वापस देण्याची हे करावी, नाही तर मुलांच्या जीवाला धोका आहे। सध्या काही अशा गोष्टी घडल्यात का विद्यार्थ्यांच्या बाबतीत? स्वतः मुलं आणि सर मी माझी फॅमिली इथं सदस्य असल्यामुळे मी कायम सतत शाळेत येतो आहे आणि मला सांगा सर्प वगैरे त्याच्यामुळं शाळेमध्ये येतात। मला सांगा जो हा प्रकार घडत आहे, जो अतिक्रमणाचा प्रकार घडलेला आहे, कशा पद्धतीनं इथे जो लाटण्याचा प्रयत्न आहे, शासनाची जी जमीन आहे गायरान तो लाटण्याचा प्रयत्न चालू आहे, काय सांगाल या संदर्भात? पाठीमागे त्यांनी काय केलं आहे, रोप लावलेले आहे, त्यानंतर घर बांधलेलं आहे साईडला, त्यानंतर जर कोण सांगायला गेलं तर तक्रार त्यांच्यावर वांध तयार करतात, ते गवत लावलं आहे पाठीमागे।
तर बघू शकता की खोत नावाची जे इसम आहे दशरथ खोत, त्यांनी कशा पद्धतीने अतिक्रमण केलेलं आहे. शाळेची पूर्णपणे जागा त्यांनी हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण मंत्री असतील, या कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर असतील, या सर्वांनी या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांना देण्यात आलेली शाळेची जी जागा आहे ती हडपून या जागी ते शेती करत आहेत. उद्या आज ना उद्या ती शेती बंद करून तिथे मोठी आपली अपार्टमेंट उभा करतील, ती जागा हडपून. आणि जी जिल्हा परिषदेची शाळा आहे की नावोनाव या शाळेचं नाव आपण म्हणजे शाळा बंद करण्याच्या दृष्टीनं हे सर्व घटना दिसून येते.